काल आपण असर्टिव्ह टू इंट्रागेटिव्ह हा प्रकार सुरू केला आणि असर्टिव्ह टू इंट्रागेटिव्हमध्ये पहिले घेतलं आपण होकारार्थी असर्टिव्हचे नकारार्थी प्रश्नामध्ये रूपांतर केले होते. नंतर आपण शिकलो की अरे नकारार्थी वाक्याचे सुद्धा काय होते होकारार्थी प्रश्नामध्ये रूपांतर करता येते. त्यातला आपण नॉट, नेवर, नो यांच्याविषयीचे प्रश्न तयार केले. आज आपण पुन्हा काही मॉडल ऑक्झिलरीला घेऊन प्रश्न तयार करणार आहोत. पाहूया त्याच्यामध्ये. असर्टिव्ह सेंटेन्स टू इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स, याला आपण रेटॉरिकल क्वेश्चन देखील म्हटलं होतं. काल आपण पाहिलं होतं बघा. नकारार्थी असर्टिव्हचे होकारार्थी इंट्रागेटिव्हमध्ये रूपांतर करावे. विधानाला नकार देणारे देखील आपण शब्द काल पाहिले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं नॉट, त्याच्यानंतर नेवर, नंतर नो. पुन्हा बघायचे आपल्याला नो वन, नो बडी, नथिंग. यांनाही घेऊन आपल्याला आज प्रश्न तयार करायचे आहेत. पाहू त्याच्यामध्ये सुद्धा. चला, आज घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातलं पुढचं. नॉटचं घेतलं, त्याच्यामध्ये नॉट घेतलं होतं, नेवर घेतले, नो घेतले, त्याच्यानंतर शुड नॉट सोबत घेतलं. 4 झाले होते काल. 4चा 5वा. वाक्यात कॅन नॉट किंवा कुड नॉट प्लस हे क्रियापदाचं मूळ रूप, म्हणजे या दोघांपैकी कोणी एक घेऊ. ही रचना आल्यास आता काय करणार बघा. अर्थ बदलला नाही पाहिजे. जो विधानात अर्थ असतो तोच प्रश्नातून अर्थ निघाला पाहिजे. रचना बदलली तर चालेल. बघूया आपण त्यांच्यामध्ये. समजा मी इथे घेतले आय कॅन नॉट हेल्प यू. काही जण काय करते याच्यामध्ये हा नियम वापरते. अरे सरनं काल पहिला नियम घेतला होता, नॉट असेल तर नॉट वगळायचं, हेल्पिंग वर्बनं काय करायचं प्रश्न सुरू करायचा. थोडक्यात बघा बरं. आय कॅन नॉट हेल्प यू याच्यामध्ये जर मिनिंग जर तुम्ही बघितलं तर ते इनॲबिलिटी आहे, अयोग्यता याच्यामध्ये दर्शवलेली आहे. मग जर तुम्ही याच्यातलं नॉट जर कॅन्सल केले आणि कॅनला जर सुरुवातीला घेतले, बघा बरं का मी पहिला पर्याय देतोय तुम्हाला, कॅन आय हेल्प यू. सांगा आता हा क्वेश्चन जो तयार झाला आहे तो याच्या मिनिंगशी संबंधित आहे का? तर नाही. कॅन आय हेल्प यू याच्यामध्ये काय झालं सर, तर तुम्ही परमिशन घेताय समोरच्याकडून. आपल्याला इनॲबिलिटीचाच अर्थ याच्यामध्ये निघाला पाहिजे. मग आता काय करायचं यांच्यामध्ये, तर बघा यात फक्त तुम्ही एक इंट्रागेटिव्ह ॲडवर्ब ॲड करा की बरोबर तुमचं मिनिंग सुरू होऊन जाईल. त्याच्यामध्ये बघा हाऊ करा आणि बाकी तेच वरचं काळजी घेऊन बघा. हाऊ कॅन आय हेल्प यू. मी तुला कसं काय मदत करू, कारण मी तुला मदत करू शकत नाही. म्हणजे या प्रश्नातून सुद्धा त्याने इनॲबिलिटीज दर्शवलेली आहे. लक्षात ठेवायचं. हे झालं याच्यातलं करेक्ट, हे झालं याच्यातलं रॉंग. बघा मग काय, वाक्यात कॅन नॉट किंवा कुड नॉट प्लस मूळ रूप ही रचना आल्यास प्रश्नाची सुरुवात कशानं करणार तुम्ही, हाऊ कॅन किंवा हाऊ कुड प्लस सब्जेक्ट ने करावी. हे महत्वाचे आपल्यासाठी. एक दुसरं घेतलं त्याच्यामध्ये बघा. A single man cannot do this work. एकटा माणूस हे काम करू शकत नाही, म्हणजे एकट्या माणसाचं कामच नाही आहे भाऊ हे. मग तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये बघा बरं. हाऊ कॅन अ सिंगल मॅन डू धिस वर्क, क्वेश्चन मार्क. त्याच्यामध्ये ही कुड नॉट, he could not control over his dreams. बघितलं could not आलेलं आहे. मग काय त्याच्यामध्ये बघा, how could he
कंट्रोल ओव्हर हिज ड्रीम्स. हे झालं कोणाचं? कॅनॉट, कुड नॉट आले तरचे रचना. एवढं घ्या स्क्रीनशॉट. सहावा परत कॅनशी संबंधितच आहे. वाक्यात कॅन नॉट प्लस वर्ब आणि शेवटी त्या विधानाच्या एनिवेअर एल्स ही रचना आल्यास प्रश्नाची सुरुवात वेअर एल्स कॅनने करावी. वेअर एल्स. म्हणजे याच्यातलं एनी कट होऊन जाईन, याच्यातलं नॉट कट होऊन जाईन. हे वेअर एल्स कुठे येईन? प्रश्नाच्या सुरुवातीला येईल. हे ॲडवर्ब तुम्ही वापरा, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब. बघूया त्यामध्ये असर्टिव्हची रचना जर पाहिली तुम्ही तर याच्यामध्ये करता येईल सब्जेक्ट. रचना आली याच्यामध्ये कॅन नॉट प्लस बेस फॉर्म येऊ द्या. शेवटी ॲडवर्ब येईन त्याच्यामध्ये एनिवेअर एल्स प्लेस दाखवणारे. इंट्रागेटिव्हच्या सुरुवातीला याच्यातलं हे नॉट कॅन्सल करा, याच्यातलं एनी कॅन्सल करा, यांना ना उचलून सुरुवातीला वेअर एल्स कॅन प्लस हा सब्जेक्ट घ्या तुम्ही. त्याच्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप क्वेश्चन मार्क हे रचना त्यामध्ये राहतील. बघूया. वन कॅन नॉट गेट tasty meals of home anywhere else. जे घरून बाहेर राहणारे विद्यार्थी, त्यांना माहिती मुंबई पुण्याला राहणारे, गावाकडून आलेले, त्यांना घरच्यासारखं खायला कुठंच मिळत नाही. चवदार तर मिळतच नाही, रुचकर मिळत नाही. एखाद्या ठिकाणी पोळ्या चांगल्या असत्या, एखाद्या मेसवर काय होतं, भाजी चांगली असते. मग काय तिकडच्या पोळ्या इकडची भाजी आणून खायची का? मेसवर पण आपण असं लावलं नाही मला फक्त पोळ्याच पाहिजे, मला फक्त भाजीच पाहिजे असं म्हणता येईल का? नाही. खाईन मग चला हे कॅन्सल, याला उचलून. Where else can one get tasty meals of home? जे कुठेही त्याला मिळू शकत नाही. म्हणजे एखादा प्रश्न विचारतो, कुठं मिळतं रे घरच्यासारखं खायला? कुठंच मिळत नाही रे भाऊ, त्याला उत्तर द्यावं लागतं. दुसरं बघा, वन कॅन नॉट फाइंड मेंटल पीस anywhere else. Where else can one find mental peace? हे आलं कोणाचं? कॅन नॉट एनिवेअर एल्सचं. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. कॅन विषयीचाच आता तिसरा नियम आहे आणखीन. बघा बरं 7व्या क्रमांकाचा. वाक्यात कॅन नेवर प्लस वर्ब. बघा आता कोणाला याच्यामध्ये कॅन नेवर ही रचना आल्यास दोन पद्धतीने प्रश्न तयार होतात. त्यातली पहिली जी पद्धत आहे बघा बरं, प्रश्नाची सुरुवात कॅनने करून कर्त्यानंतर नेवर ऐवजी एवर हे ॲडवर्ब वापरावे.
एक ही तर जुनीच पद्धत झाली आपली. असंही आपण नेवरचं एवर करणारच होतो. दुसरी पद्धत काय बघ बरं. प्रश्नाची सुरुवात वेन कॅन, वेन हे इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब, वेन कॅन ने करून कर्त्यानंतर एवर मात्र वापरू नये. म्हणजे वेन आणि एवर हे दोन्ही एकाच ठिकाणी येणार नाही आहेत. बघा उदाहरण घेतलं आम्ही याच्यामध्ये. दिअर ग्लोरी कॅन नेवर फेड. फेडचा अर्थ डिसअपिअर, म्हणजे त्यांचं वैभव कधीच आस्तास जाणार नाही, जाऊ शकत नाही. मग पहिली पद्धत घेतली तुम्ही कॅन आणि यांना घ्या. मग सुरुवातीला घेतलं कॅन दिअर ग्लोरी, नेवरचं झालं याच्यामध्ये एवर आणि इथे आले फेड. ही एक पहिली पद्धत. दुसरी घेतली आम्ही याच्यामध्ये बघा, वेन कॅन दिअर ग्लोरी फेड. तिसरे मुद्दाम करून त्याने तुम्हाला एक पर्याय देऊन टाकला, वेन कॅन दिअर ग्लोरी एवर फेड. आणि पर्याय पण तुम्हाला देऊन टाकले बघा बरं काय, ओनली ए अँड सी. दुसरा पर्याय दिला ओनली ए अँड बी. काही जण इकडं वाहत जातील, काहींचे एवढं डोक्यात असतं नेवरचं काय करायचं, एवर करायचं. मग बरोबर कॅन दिअर ग्लोरी एवर फेड, वेन कॅन दिअर ग्लोरी, अरे याच्यात एवरच नव्हतं, वेन कॅन दिअर ग्लोरी याच्यात एवर होतं, म्हणजे उत्तर काय आलं ए अँड सी. चुकलं, याच्यामध्ये उत्तर कोण आहे, ए बी. वेन आले तर त्याच्यामध्ये एवर नको, लक्षात ठेवायचं. द प्रेझेंट सिच्युएशन, सध्याची वर्तमान, द प्रेझेंट सिच्युएशन कॅन नेवर बी चेंज्ड. कधीच बदलू शकत नाही असं वाटायला लागलं आहे आजकाल आपलं सगळ्यांना. बघा बरं, मग कॅन नेवर, मग काय याच्यामध्ये बरं सगळ्यात पहिले कॅन द प्रेझेंट सिच्युएशन एवर बी चेंज्ड, कधी बदलल का रे, आणि केव्हा बदलन काही सांगता येत. वेन कॅन द प्रेझेंट सिच्युएशन बी चेंज्ड. काही जण दुसऱ्याबद्दल बोलताना नाही का, भाऊ कधी बदलन काय माहीत, कधी सुधरण काय माहीत. म्हणजे याचा अर्थ काय, ते सुधारण्याच्या पलीकडे हे कधीच सुधरू शकत नाही. एवढं घ्या. आठवी जी टाईप आहे त्याच्यामध्ये बघा, नो वन, नो बॉडी, नन हे जेव्हा कर्त्याचं काम करतील त्याला काय बघा. वाक्यात नो वन, नो बडी, नन हे इनडेफिनेट प्रोनाउन कर्ता असेल तर दोन पद्धतीने प्रश्न तयार होतात. त्यातली पहिली पद्धत पहा बरं. इनडेफिनेट प्रोनाउन ऐवजी प्रश्नात हू हे इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन वापरावे. एक दुसरी पद्धत त्यांच्याकडे, ती म्हणजे काय, प्रश्नाची सुरुवात सहाय्यक क्रियापदाने करून इनडेफिनाइट प्रोनाउन
एनीवन, एनीबडी हे कर्ता म्हणून वापरावे. म्हणजे नो वन नो बडीची जागा कोणी घेतली याच्यामध्ये? एनीवन एनीबडीने घेतली. ही एक पद्धत त्यांच्याकडं आहे. बघूया त्यांच्यामध्ये. नो वन इज फ्री फ्रॉम सीन. पापमुक्त असा कोणीही नाही. आहे का कोणी? कोणीच नाही. मग पहिली घेतली बघा, त्याच्यामध्ये सब्जेक्ट ठिकाणी तुम्ही हू घेतलंय. हू इज फ्री फ्रॉम सीन. दुसरं बघा, इज एनीवन फ्री फ्रॉम सीन. काही जण डबी इंट्रोडक्टिव्ह सब्जेक्ट ठिकाणी टाकतील. इज देअर एनीवन हू इज फ्री फ्रॉम सीन. एक. दुसरं, nobody is greater than God. चला, याच्या ठिकाणी टाका तुम्ही पहिली पद्धत. Who is greater than God. एक. दुसरी पद्धत, is anybody ग्रेटर दॅन गॉड. आहे का कोणी? कोणीच नाही. नो वन विशेस टू बी सॅड. दुःखी तर कोणालाच राहायचं नाही. चला, याच्या ठिकाणी तुम्ही हू घेतलं. याच्यामध्ये बघा, हू विशेस टू बी सॅड. नो वन. दुसरं घेतलं आपण त्याच्यामध्ये बघा, डज एनीवन विश टू बी सॅड. हे घेतलं त्याच्यामध्ये. एवढं घ्या स्क्रीनशॉट. नववा नंबरचा आहे बघा, नो वन नो बडी हे कर्माचं काम करत असेल तर. बघा वाक्यात नो वन नो बडी हे इनडेफिनाइट प्रोनाउन कर्म असेल तर. प्रश्न दोन पद्धतीने तयार होतात. पुन्हा पहिली पद्धत बघा, प्रश्नाची सुरुवात हुमने करावी. एक. कोणाच्या ऐवजी? ते नो वन नो बडीच्या ऐवजी कर्म म्हणून. बघा दुसरी बघा, प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदने हेल्पिंग वर्बने करावी. करून नो वन नो बडी ऐवजी एनीवन एनीबडी हे इनडेफिनाइट प्रोनाउन वापरावे. ते कर्माचं काम करतील त्याच्यामध्ये. पहा, ही हेल्प्स नो वन. कोणालाच मदत करत नाही. चला, मग पहिली पद्धत घेतली आपण. याला जर काढल्यानं सुरुवातीला हुम घेतले. बघा बरं, हुम डज ही हेल्प. अरे तो कोणाला मदत करतो? कोणालाच करत नाही. तुला गेली का? तुला गेली का? तिला गेली का? कोणालाच नाही केली. कोणालाच करत नाही. आणि चला, दुसरं सहाय्यक क्रियापद घ्या सुरुवातीला. डज ही हेल्प. नो वनचं झालं याच्यामध्ये एनी वन. चला, दुसरं
आय हॅव अप्रोच्ड, असे काल वाक्य घेतली होती आपण शेवटची जातात. आय हॅव अप्रोच्ड नोबडी फॉर हेल्प. मी मदतीसाठी कोणाकडेच गेलो नाही. गेलो का कोणाकडं? तुझ्याकडे आलो का? तुझ्याकडे आलो का? त्या पद्धतीने बघ बरं. चला पहिली पद्धत सुरुवातीलाच घेतली. whom have I approached for help. आणि दुसरं सुरुवातीलाच घेतलं आम्ही हॅव आय अप्रोच्ड फॉर हेल्प, सॉरी अप्रोच्ड एनीबडी फॉर हेल्प. एवढं घ्या, आणखीन पुढं घेऊ. नथिंगचा नियम बघा आता. वाक्यात नथिंग हे इनडेफिनाइट प्रोनाउन कर्ता किंवा कर्म असेल तर पुन्हा याचं दोन पद्धतीने होईल बघा. दोन पद्धतीने प्रश्न तयार करावेत. पहिली पद्धत बघा, त्याच्याऐवजी तुम्ही व्हॉट हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन वापरा. प्रश्नाची सुरुवात व्हॉट या इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनने करावी. ची नथिंग ऐवजी वापरायची. एक. दुसरं, प्रश्नाची सुरुवात सहाय्यक क्रियापदाने करून नथिंग ऐवजी एनिथिंग वापरावे. बघूया, एक आपण कर्त्याचं घेऊ, एक कर्माचं उदाहरण घेऊ. आपण एव्हरीथिंग इज पॉसिबल असं एक उदाहरण घेतलं होतं आणि त्याचं लगेच उत्तर काढलं होतं व्हॉट इजंट पॉसिबल. आता इथं बघा, नथिंग इज इम्पॉसिबल. काहीच अशक्य नाही. लगेच म्हणा काय अशक्य आहे, तर काहीच नाही आहे. याच्याऐवजी फक्त तुम्ही पहिले व्हॉट घ्या. व्हॉट इज इम्पॉसिबल, तर काही जण घेतील बघा इज एनिथिंग इम्पॉसिबल, आहे का काही अशक्य, तर काहीच नाही. दोन्ही उत्तर त्याचे बरोबर आहेत. दुसरं बघा, काल एक वाक्य घेतलं होतं बघा, आय हॅव डन एव्हरीथिंग टू मेक हर हॅपी. तिला आनंदी करण्यासाठी मी सर्व काही केलंय. अरे काय नाही केलं तिच्यासाठी. आणि आता इथं काय, मी तिला आनंदी ठेवण्यासाठी काहीही केलं नाही. आणि काय केलं तिला आनंदी ठेवायसाठी, असा प्रश्न करता येईल. आय हॅव डन नथिंग टू मेक हर हॅपी. तेव्हा हे झालं त्यातलं ऑब्जेक्ट. पहिली पद्धत त्याच्यामध्ये व्हॉट हे ऑब्जेक्टचं काम करणार आहे बघा. व्हॉट हॅव आय डन टू मेक हर हॅपी. दुसरं जर घ्यायचं असेल तर सुरुवातीलाच तुम्ही हेल्पिंग वर्ब घ्या. हॅव आय डन नथिंगच्या ऐवजी घेतलं एनिथिंग, हे जे ते ऑब्जेक्टचं काम करणार आहे. टू मेक हर हॅपी एवढं घ्या. 11वा नियम बघा यांच्यामध्ये. इट डज नॉट मॅटरनं जर वाक्याची सुरुवात होत असेल तर पाहूया आपण. वाक्याची सुरुवात इट डज नॉट मॅटर, त्याचा अर्थ जे बघा इट इज नॉट इम्पॉर्टंट. काही जण बोलताना म्हणतात ना की डझंट मॅटर, नो मॅटर्स असं बोलणं असतं बरं. काही एवढं महत्त्वाचं नाही आहे हे असं. इट डज नॉट मॅटर ने होत असेल व
त्यापुढे इवन इफ हे कंजंक्शन येत असेल, म्हणजे सरळ सरळ तिथे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टच येणार आहे. इवन इफचा अर्थच दो आल दो जरी तरी आपण म्हणतो. बघा बरं त्याच्यामध्ये हे कंजंक्शन येत असेल तर प्रश्नाची सुरुवात दोन पद्धतीने तुम्हाला परत करता येईल. बघा, प्रश्नाची सुरुवात इट डज नॉट मॅटर ऐवजी, म्हणजे या रचनेऐवजी पूर्णच ऐवजी व्हॉट या इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनने करावी व इवन इफ ऐवजी त्याच अर्थाचे दो हे कंजंक्शन वापरावे. ही एक पद्धत झाली यांच्यामध्ये. बघूया, समजा इथं घेतलंय मी इट डज नॉट मॅटर, इट डज नॉट मॅटर इवन इफ वी फेल. अरे आपण नापास झालो तरी एवढी चिंता नाही. काय झालं आपण नापास झालो तर, असं सुद्धा काही म्हणते. बघा, इट डज नॉट मॅटर ऐवजी फक्त तुम्ही व्हॉट हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन घेतलंय आणि त्याच्यामध्ये इवन इफच्या ऐवजी त्याच अर्थाचं बघा बरं दो, याला आपण जरी म्हणतो. काय झालं जरी. काही जण व्हॉट मॅटर्स असं देखील घेऊ शकतो. व्हॉट मॅटर्स दो वी फेल किंवा व्हॉट दो वी फेल, ही रचना जास्त चालते. काही जण असे प्रश्न राहते, डज इट मॅटर इवन इफ वी फेल. काही महत्त्वाचं होईल का जर आपण नापास झालो तरी, त्या पद्धतीने घेऊ शकतात. एक दुसरं घेतलं मी याच्यामध्ये. बघा, इट डज नॉट मॅटर इवन इफ वी हॅव लॉस्ट ऑल. आपण सर्वस्व गमावलं तरी काही नाही. बघा, इट डज नॉट मॅटर लगेच आलं. व्हॉट दो वी हॅव लॉस्ट ऑल. जसा तो 3 इडियट मधला फरहान नाही का, फरहान खान, माधवननं त्याची भूमिका केलेली. बघा, तो फरहान म्हणतो की अबू क्या होगा अगर मैं दूसरों की तुलना में कम कमा लूँगा, मेरी सैलरी कम होगी, मेरा घर छोटा होगा, मेरी गाड़ी छोटी होगी, मगर मैं खुश तो होगा. क्या होगा मीन्स व्हॉट तो. तर म्हणतो ना की काय झालं मी जर कमी सॅलरी कमवली तरी. याच्यामध्ये आणखीन एक रचना आढळते. बघा बरं त्याच्यामध्ये, वाक्याची सुरुवात इट डज नॉट मॅटरच्या ऐवजी बघा बरं इट मॅटर्स लिटल. काही टेन्शन घेऊन गेला, लिटलचाच अर्थ इथं नॉट आहे. हे बघा, डज नॉट मॅटर तोच अर्थ निघतो याच्यामध्ये. इट मॅटर्स लिटल म्हणजे हे एवढं महत्त्वाचं नाही. बघा, वाक्य सुरुवात इट मॅटर्स लिटल ने होत असेल तर प्रश्नाची सुरुवात डज इट मॅटर, लिटल ऐवजी काहीच वापरू नका, किंवा व्हॉट मॅटर्स ने करावी. या टाईपचे प्रश्न येऊन गेलेले आहेत मागे. बघा, इट मॅटर्स लिटल वेदर वी विन ऑर लूज. आपण जिंकू किंवा हरू हे एवढं महत्त्वाचं नाही. मग चला, इट मॅटर्स लिटलचा ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता, डज इट मॅटर वेदर वी विन ऑर लूज. किंवा तुम्हाला डज इट मॅटर नसून घ्यायची तर तुम्ही व्हॉट मॅटर्स घ्या.
वेदर वी विन और लूज. एवढं घ्या. यातला 12वा आणि शेवटचा हा नियम आहे. वाक्यातील कर्त्यानंतर बघा, वाक्यातील कर्त्यात निसर्गातील घटक किंवा अब्स्ट्रॅक्ट नाउन यांचा उपयोग झालेला असेल व त्यानंतर डज नॉट हॅव एनी ही रचना नामाआधी येत असेल तर बघा आता काय करायचं यांच्या प्रश्नामध्ये बघा, ही पद्यामध्ये जशी रचना असते तशी ही रचना तयार होईल बघा. तर प्रश्नाची सुरुवात बघा, सुरुवातीला काय करा तुम्ही, सुरुवात ही कर्त्यातील नामाची संबोधन विभक्ती, याला आपण नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस किंवा याला आपण व्होकेटिव्ह केस म्हटलं होतं. नामाची केस जेव्हा शिकलो त्यावेळेला अपॉस्ट्रॉफी देतो आपण संबोधन विभक्तीमध्ये. कसे बघा, म्हणजे यामध्ये एखादं ओ आणि हे असं तुम्ही नाऊन घेऊन मग त्याला कामाला लावणार आणि मग प्रश्नाची सुरुवात करणार. बघा, कर्त्यातील नामाची संबोधन विभक्ती वापरून करावी व डज नॉट हॅव एनी ऐवजी काय काय रचना वापरायची बघा याच्यामध्ये. वेअर इज एकवचनी नाम असेल तर तुम्ही इज घ्या, आणि एकवचनी नाम असेल तर आर घ्या, आणि पुढे दाय आणि प्लस नाऊन. अशी करावी. हे दाय THY आपण शिकलो होतो बघा, दाऊ, दी, दाय, दाईन, दाय सेल्फ. दाय म्हणजे युवर या अर्थानं आलेलं आहे. पहा, यांच्यामध्ये असर्टिव्हमध्ये सुरुवातीला करता येईल हा निसर्गातील घटकातलाच एखादा नाऊन असेल. त्याच्या पुढं डज नॉट हॅव एनी ही रचना फिक्स राहील, ही बदलणार नाही आहे. आणि याच्या पुढे नाम राहील ते साहजिकच एकवचनी किंवा अनेकवचनी, दोनपैकी एक. इंट्रागेटिव्हमध्ये काय करा, ह्या नामाला इथं संबोधन विभक्तीत घ्या तुम्ही ओ आणि ते नाऊन इन कॉमा, आणि ह्या डज नॉट हॅव ऐवजी वेअर इज किंवा वेअर आर, दाय ही रचना घ्या. दायचा अर्थ युवर आणि प्लस हे नाम क्वेश्चन मार्क. पद्यात जसं वापरतो तसं बघा. द गँजेस, गंगे, गँजेस इंग्लिशमध्ये गंगा नदीचे, द गँजेस डज नॉट हॅव एनी क्रिस्टल क्लिअर वॉटर. स्फटिकमय असं पांढरं शुभ्र पाणी आता गंगेत काही राहिलेलं नाही. लगेच कवी म्हण, हे गंगे कुठे आहे तुझं स्फटिकमय शुभ्र पाणी. यातला आर्टिकल निघून गेले बघा बरं. ओ गँजेस. चला, डज नॉट हॅव एनी ऐवजी तुम्ही घेता वेअर इज. का बरं? वॉटर अनकाउंटेबल नाऊन पदार्थवाचकमध्ये सुद्धा येते. वेअर इज दाय क्रिस्टल क्लिअर वॉटर. एक झाले. दुसरे घेतले बघा आम्ही. इंडिया डज नॉट हॅव एनी पीस.
काही जण म्हणतात की देशात फारच अशांतता आहे. लगेच म्हणते नाही, हे भारत माते, कुठे तुझी शांतता, वेअर इज दाय पीस, या टाईपचे प्रश्न तयार करते. नेचर डज नॉट हॅव एनी चार्म्स, निसर्गात पहिल्यासारखं लावण्य सौंदर्य करायला नाही. लगेच ओ नेचर वेअर आर दाय चार्म्स, तेवढं घ्या. असर्टिव्ह टू इंट्रागेटिव्ह घेतलंय आपण. आता इंट्रागेटिव्ह टू असर्टिव्ह म्हणजे सगळे उलटे नियम वापस यायला सुरुवात होते. म्हणजे इकडचे हे 12 परत वापस येतील आणि ते आधीचे घेतलेले आपण 4-5 नियम बघूया. त्यामध्ये इंट्रागेटिव्ह सेंटेन्स टू असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नाचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, विधानात करायचं आहे. नकारार्थी असेल तर होकारार्थी करा, होकारार्थी असेल तर नकारार्थी करा. बघा बरं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले होकारार्थी इंट्रागेटिव्हची, नकारार्थी असर्टिव्हमध्ये रूपांतर करावे. आत्ता जे 12 नियम घेतले ते सगळेच वापस यायला सुरुवात होईल. बघा बरं, आपल्याला एक कळालं असेल की कोणता शब्द नसतो त्यावेळेला तुम्ही नॉट वापरावे. एक होकारार्थीचं नकारार्थीचं. दुसरं एक पाहिलं होतं आपण, अरे जिथे एवर येते तिथेच तुम्हाला काय वापरायचे, पुढं चालून नेवर वापरायचे. हे एक पाहिलं होतं. त्याच्यानंतर जिथं एनी आले होते तिथेच तुम्ही काय घ्यायला लागले, नो घ्यायला लागले. आता उलटं करा, आधी नोचं एनी केला तर एनीचं नो करा. झालं. तुम्हाला आठवत असेल की अरे जिथं आपण हाऊ कॅन हाऊ कूड केले होते तिथं तुम्ही कर्त्याच्या पुढं काय घ्यायचं, कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्यावे. त्यानंतर तुम्ही एक प्रश्न असाही पाहिला होता की अरे वेअर एल्स कॅन, असंही प्रश्न आली होती. त्याचं आपण काय करणार, कॅन नॉट प्लस वर्ब आणि वेअर एल्सचं करणार आपण एनीवेअर एल्स. ही एक रचना घेतली होती आपण त्याच्यामध्ये. त्यात आणखीन एक रचना घेतली होती आपण, वाय प्लस वर्ब डॅट डॅट डॅश. आणि मग याचं वायचं काय करायचं, परत एकदा तुम्हाला वी किंवा यू शुड नॉट. त्या रचना परत परत वापस येतील त्या. झालं. बघूया आपण सरळ सरळ डायरेक्ट एक्झाम्पलमध्येच आपण वार करणार आहोत. मी घेतलं बघा, इज इट पॉसिबल, हे शक्य आहे का, याचा अर्थ हे शक्य नाही. मग काय केलं बघ बरं, इट इज नॉट पॉसिबल, हे झालं त्याचं आन्सर. एक. दुसरे आणखीन बघा, डज ही हॅव एनी मनी, त्याच्याजवळ काही पैसे आहे का. मग चला, याचं 2 पद्धतीने उत्तर करू शकता. एक तर तुम्ही नॉट टाकू शकता याच्यामध्ये. बघा बरं, ही डज नॉट हॅव एनी मनी. किंवा दुसरी पद्धत, तुम्हाला हे डज यामध्ये मिसळून द्या. तुमचं जागे हॅवचं झालं याच्यामध्ये हॅज आणि याच्या नकारार्थी करा नो मनी. हे दोन्ही काय झाले यातले करेक्ट झालेले आहेतच. बघा, तिसरे घेतले आपण नेवरसाठी एखादं उदाहरण. बघा बरं, डिड आय आस्क हर टू डू सो, मी तिला तसं काल कधी सांगितलं का, नाही. मग चला, इथं काय झालं, डिड आय एवर आस्क हर टू डू सो. मग त्याचा आन्सर झालं बघा बरं, आय. चला, हे डीड याच्यामध्ये मिसळलं आस्क्ड आणि एवरचं झालं याच्यामध्ये नेवर. आय नेवर आस्क्ड हर टू डू सो, तिला मी कधी असं करायला सांगितलंच नाही. नेवरचं झालं एवर, आता एवरचं झालं याच्यामध्ये नेवर. आता मी पुढे घेतलं बघा, हाऊ कॅन आय हेल्प यू, असं एक वाक्य आपण आधी सुद्धा घेतलं होतं. याचं उत्तर हाऊ कॅनचं झालं
आय कॅन नॉट हेल्प यू. उलटे सगळे नियम चालू आहेत. 5वं घेतले बघ याच्यामध्ये. वेअर एल्स कॅन वन गेट मेंटल पीस. कुठं भेटेल समाधान, मानसिक समाधान? कुठंच मिळणार नाही. वेअर एल्स कॅन आहे तर मग तुम्ही करा वन कॅन नॉट गेट मेंटल पीस. वेअर एल्स झालं बघा एनिवेअर एल्स. सांगू बघा. वाय स्टे हिअर विदाउट डुईंग एनिथिंग. का थांबायचं इथं काही न करता? म्हणजेच काय व वी शुड नॉट स्टे हिअर. याच्यासाठी बघा वी शुड नॉट स्टे हिअर विदाउट डुईंग एनिथिंग. सातवं. एक 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 उदाहरण आपण घेत गेलोय बघा. व्हॉट दो वी हॅव लॉस्ट ऑल. सर्वस्व गेलं तर काय? काहीच नाही. चला यांच्यासाठी काय काय घेतलं तर आपण इट डज नॉट मॅटर्स. इट डज नॉट मॅटर. दोच्या ऐवजी इवन इफ वी हॅव लॉस्ट ऑल. हे एक उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये आपण वेन कॅन आय बी डिसऑनेस्ट. मी कधी अप्रामाणिक राहू शकतो का? कधीच नाही. बघा आय कॅन नेवर बी डिसऑनेस्ट. ते तुम्हाला 2 पर्याय देतील. आय कॅन नॉट बी डिसऑनेस्ट, आय कॅन नेवर बी डिसऑनेस्ट. ज्यावेळेस तुम्ही वेनला काढता त्यावेळेस तुम्हाला नेवर घ्यावे लागेल असे त्या उदाहरणामध्ये बघा. नेचर सॉरी ओ नेचर वेअर आर दाय चार्म्स. चार्म्स म्हणजे लावण्य, सौंदर्य. लगेच करतो आपण नेचर डज नॉट हॅव एनी चार्म्स. हे झालं आपण इंट्रागेटिव्ह टू असर्टिव्ह मध्ये होकारार्थीचं नकारार्थी केलं. एवढं स्क्रीनशॉट. एक 5 मिनिटं फक्त. शेवटचा नियम याच्यातला तो म्हणजे बघा नकारार्थी इंट्रागेटिव्हचे होकारार्थी असर्टिव्ह मध्ये रूपांतर करताना तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले रूपांतर करताना वाक्याच्या सुरुवातीस शुअरली, सर्टनली, डेफिनेटली, ऑब्वियसली या ॲडवर्ब्स पैकी एक ॲडवर्ब वापरावे. बघूया याच्यामध्ये काय चाललंय. डोंट आय हॅव वंडरफुल चिल्ड्रन. घरातले लेकरं नाही आहे का की जे एरवी गोंधळ घालतात आणि जर ते पाहुणे येणार असतील घरी आणि पाहुण्यांसमोर जर यांनी गोंधळ घातला तर आपली ही सगळी इज्जतच गेली बघा.
त्यांच्यासाठी पाहुण्यासाठी ठेवलेलं जे पानदान असतं ते पानदानातले पदार्थ पाहून हे घरातलेच लेकरं काय करतात, पहिला ताव त्याच्यावर मारतात. असं आपल्याला वाटत असतं की हेच मारतील पहिला ताव, पण नेमकी पाहुणे आल्याच्यानंतर चित्र वेगळं दिसतं आपल्याला. लेकरं एकदम सद्गुणी झालेले असतात. आपलाच डोळ्यावर विश्वास बसत नाही की आपलेच लेकरं हे असे वागायला लागलेत का, कसं काय वागायला लागले. शेवटी पाहुणे गेल्याच्यानंतर लगेच आपण लेकरांजवळ घेतो, लगेच म्हणतो, नाही का माझे बाळ गुणाचे, खरंच गुणाचे आहे का बाळा. चला, डोंट आय हॅव वंडरफुल चिल्ड्रन. मग चला, याच्यातलं नॉट वगळलं गेलं आणि हे डू ह्या हॅवमध्ये शिरलं आणि सुरुवातीला तुम्ही याच्यात घेतले बघा शुअरली. सुरुवातीला वापर करा कशाचा, शुअरली. शुअरली आय हॅव वंडरफुल चिल्ड्रन. काय म्हणते, काही नाही रे सर, नाही सगळं डबल घेतलं आणि फक्त डोंट काढलं आणि शुअरली घेतली, एवढंच केलं. जर काय केलं तसं समज वाटलं तर बस. बघा, डोंट यू नो हर. एखादा म्हणतो ना, अरे मी तिला ओळखत नाही. असं ओळखत नाहीस तू तिला, आणि त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये कोण होतं रे तिच्यासोबत, मला सांगतो. म्हणजे याचा अर्थ निश्चितपणे. मग याच्यातलं नॉट गेलं, डू इकडे चाललं गेलं, तर काय झालं बघा बरं, शुअरली यू नो हर. मीन्स यू मस्ट नो हर, तू तिला ओळखतोस. असंच म्हणण्यासाठी प्रश्न काय आहे, डोंट यू नो हर, तुला तिला ओळखत नाहीस, ओळखतोस 100% म्हणायला माहीत असतं. तिसरं बघ बरं, डझंट ही हॅव करेज. त्याच्यात धमक नाही का, तर आहे. नाही तर पुन्हा डोंटचं काय केलं, शुअरली. डझंट काय केलं, शुअरली. असं नाही म्हणायचं त्याच्यामध्ये. हे डज कुठं चाललं जाईल, हे हॅवमध्ये चाललं जाईल. इथं घेतलं आम्ही शुअरली ही हॅज करेज. हे झालं त्याचं उत्तर. तर इथं येऊन आपलं इंट्रागेटिव्ह टू असर्टिव्ह देखील संपलंय. उद्याच्या तासाला आपण परत भेटूया.